नमस्कार. आजच्या महत्त्वाच्या बातमीत आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील जमीनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता जमिनीवर बांधकाम करण्यासाठी स्वतंत्र बिगर कृषी म्हणजेच NA परवानगी घेण्याची गरज राहणार नाही. राज्य सरकारने जमीन महसूल कायद्यात सुधारणा करत हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे जमिनीच्या वापरासाठी लागणाऱ्या प्रक्रियांमध्ये मोठी सुलभता येणार आहे. काय आहे नवीन नियम? आतापर्यंत कृषी जमिनीवर घर, दुकान किंवा इतर बांधकाम करायचे असेल तर स्वतंत्रपणे NA परवानगी घ्यावी लागत होती. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. पण आता नवीन नियमांनुसार जर नगररचना विभाग किंवा स्थानिक नियोजन प्राधिकरणाने बांधकाम नकाशा मंजूर केला तर ती मंजुरीच NA परवानगी मानली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज राहणार नाही. जुने थकीत प्रकरणांना दिलासा. ज्यांचे NA कर थकीत आहेत त्यांनाही या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. सरकारने ठराविक तारखेपर्यंतचा थकीत कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 2009 नंतर बदल झालेल्या जमिनींसाठी नियमांनुसार एकरकमी शुल्क भरावे लागेल. एकरकमी रूपांतरण शुल्क. आता दरवर्षी NA कर भरण्याऐवजी जमिनीच्या बाजार मूल्यानुसार एकदाच रूपांतरण शुल्क भरावे लागेल. दराचे अंदाजे स्वरूप 1000 चौमीपर्यंत 0.9%, 1001 ते 4000 चौमी 0.29%, 4000 चौमीपेक्षा जास्त 0.90%. कर्जासाठी मोठा दिलासा. आतापर्यंत बँका कर्ज देताना NA सनद मागत होत्या. आता नियोजन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर बँकांना स्वतंत्र सनद मागण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे घर कर्ज आणि बांधकाम कर्ज मिळणे सोपे होणार आहे. या निर्णयाचा परिणाम तज्ज्ञांच्या मते रिअल एस्टेट क्षेत्राला गती मिळू शकते. बांधकाम प्रक्रियेत वेळ आणि खर्च दोन्ही कमी होणार. सर्वसामान्य नागरिकांना घर बांधणे सोपे होईल. यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय जमीनधारक, गृहबांधणी करणारे नागरिक आणि बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.